नमस्कार. आतापर्यंत आपण MRCAचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून तर सेक्शन 6 पर्यंत आलोय. तर सेक्शन 6 सोबत बघताना आपण सेक्शन 24 आणि सेक्शन 55 पण बघितलं. आता त्यापुढे जाऊन सेक्शन 7 आहे प्रिलिमिनरी ॲस्पेक्ट्स मधला. त्यामध्ये सगळ्या डेफिनेशन्स कव्हर होतात. पण त्या डेफिनेशन सोबत अजून पुढे काही इंटरलिंक्ड असलेले सेक्शन्स असतील ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. आणि त्या ठिकाणी तो कंटेक्स्ट लावून हे सगळं समअप करायचा सुद्धा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यामुळे डेफिनेशन मधले पहिली डेफिनेशन आपण बघूयात. सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 7 क्लॉज 1. सेक्शन 7 क्लॉज 1 सब क्लॉजेस सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. JMFC किती इन डेप्थ जाईल आपल्याला सांगता येत नाही. सेक्शन 7 क्लॉज 1 मध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन सांगितलं आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आता सेक्शन 7 क्लॉज 1 सोबत आपण सेक्शन 40 सुद्धा बघूयात. आधी सेक्शन 7 क्लॉज 1 म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन बघू. कॉम्पिटंट ऑथॉरिटी मीन्स द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. कॉम्पिटंट ऑथॉरिटी means the competent authority appointed under section 40. Appointed under section 40. सेक्शन 40 ला बॉक्स करा. त्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. आता लगेच सेक्शन 40 मध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी अपॉइंट केली जाते हे सेक्शन 7 क्लॉज 1 मध्ये सांगितलंय. तर लगेच सेक्शन 40 बघायला काय हरकत आहे ना. त्यामुळे आपण बघूयात सेक्शन 40. लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या समजा गडबड होत असेल तर. आणि ज्या ते ठिकाणी अंडरलाईन करायला सांगतोय किंवा बॉक्स करायला सांगतोय तिथे बॉक्स करा आणि अंडरलाईन करा. तर सेक्शन 40 वर सरकूयात आपण. अपॉइंटमेंट ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटी. सेक्शन 40. अपॉइंटमेंट ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ठीक आहे. आता त्यामध्ये काय दिलंय. द स्टेट सेक्शन 40 क्लॉज 1 आधी बघूयात. त्याला 2 क्लॉजेस आहेत. सेक्शन 40 क्लॉज 1 काय म्हणतंय की स्टेट गव्हर्नमेंट एक किंवा दोन एकाच एरियासाठी एक किंवा दोन कॉम्पिटंट ऑथॉरिटी इस्टॅब्लिश करू शकतात किंवा एकापेक्षा जास्त असं म्हणूयात आपण. ठीक आहे. तर त्याचं वर्डिंग लिहून घेऊ. द स्टेट गव्हर्नमेंट मे the state government may by notification in the official gazette. By notification in the official gazette may appoint one or more competent authorities. Competent authority for competent authority for one or more such local areas. For one or more such लोकल एरियाज. ठीक आहे. त्यानंतर आता इथे वन ऑर मोर कॉम्पिटंट ऑथॉरिटी आणि वन ऑर मोर सच लोकल एरियाज या दोन गोष्टींना अंडरलाईन करा. स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करणार. ठीक आहे. त्याला बॉक्स करा. बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. ठीक आहे. तर हा झाला सेक्शन 40चा क्लॉज 1. आता सेक्शन 40चा क्लॉज 2 बघूयात की कोणते ते पर्सन असतील ज्यांना कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून अपॉइंट करू शकतो. ठीक आहे. तर
Section 40 clause 2. Section 40 clause 2. A person to be appointed as competent authority. A person to be appointed as competent authority shall be. त्याच्यामध्ये 3 पर्सन्स आहेत, त्याच्यामधला फर्स्ट घ्या. फर्स्ट कोण? अ पर्सन टू बी अपॉइंटेड हु इज होल्डिंग नॉट लोअर इन द रँक दॅन द डेप्युटी कलेक्टर. पर्सन नॉट लोअर दॅन द रँक ऑफ डेप्युटी कलेक्टर. डिप्युटी कलेक्टर, ॲटलिस्ट डिप्युटी कलेक्टर पाहिजे. ठीक आहे, रँक ऑफ डिप्युटी कलेक्टर. सेकंड बघूयात आपण. नॉट हॅज हेल्ड अ पोस्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. होल्डिंग म्हणजे तो ऑलरेडी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे, किंवा ऑर हॅज हेल्ड, किंवा त्याने ते पद सांभाळलेलं आहे. हॅज हेल्ड द पोस्ट ऑफ CJJD. ठीक आहे, लक्षात ठेवा. MRC आपल्याला का प्रीसाठी दिलेला आहे. त्यानंतर थर्ड जो पर्सन आहे, ठीक, थर्ड जो पर्सन आहे तो कोण आहे? हु हॅज बीन फॉर नॉट लेस देन 5 years an advocate. Who has been for not less than 5 years or not less than 5 years an advocate. ठीक आहे, and advocate ला अंडरलाईन करा आणि 5 years ला नॉट लेस दॅन 5 years ला बॉक्स करा. तर अशा पद्धतीने आपली कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन पूर्ण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. सेक्शन 40 सुद्धा आपण बघितला. आज त्यानंतरची दुसरी जी डेफिनेशन आहे, ती दुसरी डेफिनेशन आपण महत्वाची डेफिनेशन घेऊयात, लँडलॉर्डची. दुसरी आहे गव्हर्नमेंट अलॉटी. ठीक आहे, आता गव्हर्नमेंट अलॉटी मध्ये कोण कोण येतात? सॉरी, लँडलॉर्ड नाही, गव्हर्नमेंट अलॉटी. सेक्शन 7 clause 2. गव्हर्नमेंट अलॉटी. गव्हर्नमेंट अलॉटी इन्क्लुड्स, डायरेक्ट आपण त्याचं कॅटेगरायझेशन घेऊ. पहिलं कोण येतं? तर पहिलं येतं स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट. सेकंड सेंट्रल गव्हर्नमेंट. थर्ड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, that is PSUs. Fourth corporation cooperative society. Corporation. Fifth cooperative society. आणि शेवटचा आहे सिक्स्थ इज फॉरेन कन्सुलेट. फॉरेन कन्सुलेट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट अलॉटीमध्ये एवढे सगळे पॅरामीटर्स असू शकतात. त्यानंतर पुढचे डेफिनेशन घेऊ आपण. सेक्शन 7 clause 3, दॅट इज लँडलॉर्ड. आता आपण काय करू ना, की लँडलॉर्डची फक्त 7 clause 3 मधली डेफिनेशन घेण्यापेक्षा
पुढे आपण जाऊन बघणार की समरी डिस्पोजल कसं होतंय आणि ऑर्डिनरी कोर्टाकडे ज्युरिडिक्शन कसं जाते. तर समरी डिस्पोजल तेव्हा होतं ज्यावेळेस कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ज्युरिडिक्शन असतं आणि ऑर्डिनरी कोर्टाकडे ज्युरिडिक्शन अदर दॅन दॅट मॅटर्स, म्हणजे अदर दॅन समरी डिस्पोजल ऑर्डिनरी कोर्टाकडे असतं. तर मग असे कोणते सेक्शन्स आहेत की ज्यामध्ये सांगितलं की लँडलॉर्ड हा ऑर्डिनरी कोर्टासाठी कोणते पर्सन्स असतील आणि लँडलॉर्ड हे कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे समरी डिस्पोजलमध्ये गेल्यानंतर तिथे कोणते पर्सन्स लँडलॉर्डमध्ये असतील आणि कोणते नसतील. तर हा ॲक्च्युली एक्झॉस्टिव्ह चार्ट तयार करायचा आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे, एखाद दुसरा ॲस्पेक्ट सोडू शकतो. म्हणजे थोडक्यात कसं काय करायचं आहे ना, लेट से हे वहीचं पान आहे तुमच्या, हे वहीचं पान आहे, त्याचं ह्या मार्जिनपर्यंत एवढं फोल्ड करा. ठीक, इकडे घ्या लँडलॉर्ड इन्क्लूड्स आणि इकडे घ्या लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. इथं लँडलॉर्ड इन्क्लूड्सचे जेवढे सेक्शन्स असतील तेवढे आपण कव्हर करू, लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्सचे जेवढे सेक्शन असतील तेवढे आपण कव्हर करू. ठीक आहे, तर आता 2 पार्टमध्ये तुम्ही लिहा. मी सरसकट आता ब्लॅकबोर्डवरती एवढी जागा नाही त्यामुळे पहिल्यांदा आपण बघूया लँडलॉर्ड इन्क्लूड्स. लँडलॉर्ड इन्क्लूड्स. आता लँडलॉर्ड इन्क्लूड्स कोणते कोणते सेक्शनमध्ये येतं. तर पहिला सेक्शन आहे ऑब्विसली सेक्शन 7 क्लॉज 3. पहिला सेक्शन येतो सेक्शन 7 क्लॉज 3. सेक्शन 7 क्लॉज 3 मध्ये कोणते कोणते लँडलॉर्ड्स आहेत, म्हणजे कोणते कोणते पर्सन लँडलॉर्ड असू शकतात. ठीक आहे, फॉर द टाइम बिंग रिसिव्हिंग और इंटायटल टू रिसीव. फॉर द time being receiving or entitled to receive rent in respect of any premises. Rent in respect of any premises. सेकंड कोण आहे, एनी प्रिमायसेस. यालाच कंटिन्युएशन मध्ये त्या डेफिनेशन मध्ये जो ऍस्पेक्ट दिला तो आपण कव्हर करू. ठीक आहे, नंतर फर्दर कॅटेगरायझेशन बघू. वेदर ऑन हिज ओन अकाउंट और वेदर ऑन हिज ओन अकाउंट or whether on his own account or for the benefit of any other person, for the benefit of any other person. ठीक है, any other person for the time being receiving or entitled to receive. या 2 शब्दांना अंडरलाईन करा. रेंट इन रिस्पेक्ट ऑफ द एनी प्रिमायसेस वेदर ऑन हिज ओन अकाउंट. त्याचं ओन अकाउंट असू शकते स्वतःसाठी किंवा फॉर द बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सन, म्हणजे तो एजंट असू शकतो, एनी अदर पर्सन. ठीक आहे, लँडलॉर्डचं पहिला ऍस्पेक्ट. ठीक आहे, आता ते लँडलॉर्डच्या त्या पर्सनच्या डेफिनेशनमध्ये अजून कोण कोण येतात तर ते फर्दर ते पर्सन्स आपण बघूयात, म्हणजे त्यांचं कॅरेक्टर कोणते कोणते. तर पहिला पॉईंट झाला. सेकंड घ्या. Second one is trustee. Third one is कौन है, guardian. Fourth receiver. Fifth in respect of subtenancy. In respect of subtenancy, a tenant. आपण बघूयात सेक्शन 25 ते 32 मध्ये सबटेनन्सीचा काय प्रकार आहे. 6th लायसन्सॉर. जो लायसन्स देतो, ठीक आहे,
आपण मागच्या वेळेस बघितलं होतं लायसन्सवर म्हणजे कोण, लँडलॉर्डच थोडक्यात. तर इथे लँडलॉर्डच्या डेफिनेशन मध्ये आलं लायसन्सवर. आणि सेवन्थ वन इज गव्हर्नमेंट अलॉटी. गव्हर्नमेंट अलॉटी कोण कोण बघितलं आपण, गव्हर्नमेंट अलॉटी, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन वगैरे हे सगळे सुद्धा लँडलॉर्ड असू शकतात. त्यानंतर हा झाला सेक्शन 7 क्लॉज 3 मधले लँडलॉर्ड्स. आता लँडलॉर्ड इन्क्लुड्स पेजच्या एका पानाच्या मार्जिन मध्ये लिहितो आपण, ठीक आहे, फोल्ड केलेला असेलच तुम्ही. आता बघूयात आपण सेक्शन पुढचा, दॅट इज सेक्शन 41. सेक्शन 41 मध्ये दिलेला आता लँडलॉर्ड डायरेक्ट. सेक्शन 41 काय येते, चॅप्टर 8 येते. त्याच्यामध्ये काय दिले, लँडलॉर्ड फॉर चॅप्टर 8. सिंपल, लँडलॉर्ड फॉर चॅप्टर 8. चॅप्टर 8 आहे समरी डिस्पोजल. आता समरी डिस्पोजल कधी बघितलं होतं आपण, सेक्शन 24 मागचा एक व्हिडिओ बघून घ्या. सेक्शन 6 रेड विथ 24, रेड विथ 55. तर 24 बघताना आपण म्हटलं होतं की रेसिडेन्शियल पर्पजसाठी असेल तर ते ज्युरिडिक्शन जातं कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे. कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे म्हणजे चॅप्टर 8 मध्ये त्याचं होतं समरी डिस्पोजल. लक्षात ठेवायचं आहे. ज्युरिडिक्शन बघताना तर इन डिटेल घेऊयातच आपण. तर मग सेक्शन 24 म्हणजे ते स्पेशल प्रोव्हिजन्स येतात सेक्शन 23 आणि 24, त्यासोबतच सेक्शन 22 पण आहे. तर सेक्शन 22 कशात मेन्शन केलेलं आहे, 41 मध्ये. 41 मध्ये 3 सेक्शन, 22, 23 आणि 24. तर पहिला बघूयात आपण, अ पर्सन हु हॅज क्रिएटेड अ सर्व्हिस टेनन्सी. अ पर्सन हु हॅज क्रिएटेड अ सर्व्हिस tenancy अंडर सेक्शन 22. आता हे सर्व्हिस टेनन्सी, ज्यावेळेस टेनन्सी सीज होते त्यावेळेस रिकव्हरी ऑफ पोझिशन होतं. टेनन्सी सीज सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट कशात दिलेले, 16(1)(f) मध्ये दिलेले. तर त्यावेळेस आपण रिकव्हरी ऑफ पोझिशन बघताना ते बघूयातच. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, सेक्शन 22 प्रमाणे जो की पर्सन असेल ज्याने सर्व्हिस टेनन्सी क्रिएट केली आहे तो असणार आहे लँडलॉर्ड. कधी, फक्त हे लक्षात ठेवा, फॉर द चॅप्टर 8. ओके, चॅप्टर 8 साठी आहे फक्त, कारण की सेक्शन 41 हा चॅप्टर 8 मध्ये येतो. येस, ठीक आहे. सेकंड बघूयात. अ मेंबर ऑफ द आर्म्ड फोर्सेस ऑफ द युनियन और सायंटिस्ट और गव्हर्नमेंट सर्वंट और सक्सेसर इन इंटरेस्ट अंडर सेक्शन 23. अ मेंबर ऑफ armed forces etc. अंडर सेक्शन 23. ठीक आहे, अंडर सेक्शन 22 ला बॉक्स करा, अंडर सेक्शन 23 ला बॉक्स करा. आणि आता ते एटसेट्रा हे आर्म फोर्सेस ते जे 4-5 जण आहेत ना, ते असेच पाठ होऊन जाणार एवढ्या वेळा बघून, त्यामुळे ते एटसेट्रा. तिसरा लँडलॉर्ड कोण आहे सेक्शन 41 प्रमाणे, थर्ड पर्सन इज. तिसरा लँडलॉर्ड आहे अ पर्सन हु हॅज गिव्हन प्रिमायसेस ऑन लायसन्स. अ पर्सन हु हॅज गिव्हन premises on license, license for residence or successor in interest under section, for residence or successor in interest अंडर सेक्शन 24. सक्सेसर इन इंटरेस्ट कोण असतो ते आपण सेक्शन 24 बघताना बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, आता लँडलॉर्ड इन्क्लुड्सचे हे 2 सेक्शन झाल्यानंतर पुढचा अजून एक सेक्शन आहे, दॅट इज सेक्शन 23 आणि सेक्शन 24 इन डिटेलमध्ये. आता 41चा तर ऍस्पेक्ट बघितला, तर 23 मध्ये पण कॅटेगरायझेशन दिलंय की लँडलॉर्ड मध्ये कोण असणार आहे. 24 मध्ये सुद्धा कॅटेगरायझेशन दिलंय की लँडलॉर्ड कोण असणार आहे आणि कोण नसणार आहे. त्यामुळे सेक्शन 23 बघूयात आपण.
सेक्शन 23 मेंबर ऑफ आर्म फोर्सेस एटसेट्रा. सेक्शन आता हा किती आहे? थर्ड. सेक्शन 23 आर्म फोर्सेस एटसेट्रा. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे कार्यकर्ता मेंबर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ युनियन. मेंबर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ युनियन. एवढी गुगली टाकणार नाही तरी पण युनियनच्या जागी जर स्टेट असेल तर जरा बी कॉशियस. मेंबर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ युनियन. सेकंड सायंटिस्ट. सायंटिस्ट सुद्धा लँडलॉर्ड असेल. आपण बघूयात. एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर फोर्थ आहे सक्सेसर इन इंटरेस्ट आफ्टर डेथ ऑफ. सक्सेसर इन इंटरेस्ट आफ्टर डेथ ऑफ. कोण 1, 2 आणि 3. ठीक आहे. म्हणजे कोण? मेंबर ऑफ आर्म फोर्सेस, सायंटिस्ट किंवा एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डेथ नंतर त्याचा जो कोण सक्सेसर असेल तो सुद्धा लँडलॉर्ड मध्ये येईल. तर सेक्शन 23 मध्ये लँडलॉर्ड इन्क्लूड्स एवढंच दिलंय. आता पुढचं बघूयात आपण सेक्शन 24. सेक्शन 24 सेक्शन 24 मध्ये लँडलॉर्ड इंटायटल टू रिकवर पोझिशन ऑफ प्रेमाइसेस गिव्हन लायसन्स ऑन एक्सपायरी. तर याचं टायटल घ्या. लँडलॉर्ड इंटायटल टू रिसीव पोझिशन आफ्टर expiry of the period. After expiry of tenancy period. After expiry of tenancy period. त्याच्यामध्ये कोण दिलेले आहे? एकच कोण? सक्सेसर इन इंटरेस्ट आफ्टर डेथ ऑफ सच लँडलॉर्ड. सक्सेसर इन इंटरेस्ट आफ्टर डेथ ऑफ लँडलॉर्ड. ठीक आहे. आता सेक्शन 24 मध्ये लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स हे सुद्धा दिलंय, पण आपण केलंय चार्ट. ठीक आहे. थोडक्यात छोटासा. तर ते मार्जिन मध्ये लिहित असताना व्यवस्थित, तर ते आपण आधीचे सेक्शन बघू आणि शेवटचं सेक्शन घेऊ. सेक्शन 24 मध्ये लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. ओके. आता लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स मध्ये पहिला सेक्शन येईल. कसं आहे ना, आपल्याला परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे प्राईम टाइम मध्ये ना आपलं ऍक्ट सगळ्या डोक्यात आहे, पण हे लँडलॉर्ड इन्क्लूड कुठे दिलंय, लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड कुठे दिलंय, हे एक गठ्ठा एकाच ठिकाणी भेटलं पाहिजे. या हिशोबाने आपण आपल्या नोट्स तयार करू. ठीक आहे. लँडलॉर्ड इन्क्लूड झालं. आता लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. त्याच्यामध्ये पहिला घ्या सेक्शन 22. सेक्शन 22 काय आहे? रिकव्हरी ऑफ पोझिशन इन केस ऑफ टेनन्सी क्रिएटेड ड्युरिंग सर्व्हिस पिरियड. सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट असं म्हणूयात आपण. सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. आता याच्यामध्ये लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स मध्ये काय दिलंय? इन रिस्पेक्ट ऑफ सबटेनन्सी. इन रिस्पेक्ट ऑफ सबटेनन्सी. In respect of subtenancy, landlord shall not include tenant. बघा, एक्सेप्शनल ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्याच. तसं बघायला गेलं तर सबटेनन्सी मध्ये टेनंट कधी कधी लँडलॉर्ड होऊन जातो, पण सेक्शन 22 मध्ये सांगितलेलं आहे स्पेसिफिकली. ठीक आहे. की इन रिस्पेक्ट ऑफ सबटेनन्सी
लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड टेनंट. लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड टेनंट. ठीक आहे. त्यानंतर पुढचं घेऊ आपण सेकंड सेक्शन, सेक्शन 16(1)(g). आता सेक्शन 22 बघताना किंवा सेक्शन 23, 24 जसं जसं येईल, आता 24 बघताना त्याचं अख्खं व्यवस्थित एक्सप्लेनेशन सकट, प्रोव्हिजो सकट आपण सगळं बघितलेलं आहे. तरी पण हे सगळे चार्ट्स थोडेसे ओव्हरलुक करण्यासाठी आपण तयार करतो, लक्षात घ्या. ते सेक्शन बघताना ते घेणारच आहेत आपण. ठीक आहे. दुसरा सेक्शन आहे सेक्शन 16(1)(g). सेक्शन 16(1)(g). रिकवर ऑफ पोझिशन फॉर द. आता 16(1)(g) काय तर पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन. पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन. पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन. त्याच्यामध्ये कोणते 3 पर्सन दिलेले आहेत जे लँडलॉर्ड मध्ये येत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. रेंट फार्मर, रेंट कलेक्टर. रेंट फार्मर. सेकंड रेंट कलेक्टर, रेंट कलेक्टर. and third estate manager. estate manager. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण. लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड द थर्ड ऍस्पेक्ट. परत आला सेक्शन 24. ठीक आहे. सेक्शन 24. सेक्शन 24 चं वर्डिंग लिहून घ्या इथे की ऑन एक्सपायरी ऑफ द पिरियड लायसन्सर हॅज ऑथॉरिटी टू रिकवर द पोझिशन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दिले लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स मध्ये टेनंट और सब टेनंट हु हॅज गिवन प्रिमायसेस ऑन लायसन्स. टेनंट और सब टेनंट हु हॅज given premises on license. तर अशा पद्धतीने लँडलॉर्डची सेक्शन 7(3) मधली डेफिनेशन बघताच अख्ख्या MRCA मध्ये कुठे कुठे लँडलॉर्ड इन्क्लूड्स कोणते पर्सन आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स कोणते सेक्शन्स, ते सगळे आपण कव्हर केलेले आहेत. पुढचे जे डेफिनेशन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.